पवित्रो अपवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभाभ्यंतर। भास्कर, हा अरे तो लकी अजून आला नाही, बघ जरा कुठपर्यंत पोहोचलाय ते. हा बघतो. काय रे? लागत नाही, एक मिनिट. बाबा उचलत नाही, मला वाटतं बाईक चालवत असेल, पण येईल तो. सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभाभ्यंतर शुची। वहिनी, आले गुरुजी. पूजेची तयारी झालेली आहे, पूजेला जे बसणार आहेत त्यांना बोलवा. हो आलेच हा, बोलवते. आकाशराव, आय एम सॉरी. मला माहित असताना तर मी सगळी फुलं त्यांच्याच आवडीची आणली असती. आकाश भाऊजी, तुम्ही ठीक आहात ना? हो बहिणी, गुरुजी बोलवतात खाली पूजेसाठी. आलो. वसुंधरा, आय एम सो सॉरी. अगं फुलांचं मी स्वतः लक्षात ठेवून तुला सांगायला हवं होतं. मी सांगितलं ओके वहिनी, तुम्ही कामात होतात. वसुंधरा, अगं काय ना, दरवर्षी भाऊजींना हा दिवस खूप कठीण जातो. सकाळपासून इराच्या आठवणी त्यांच्या डोक्यात घुळत असतात. पण ठीक आहे, तू वाईट वाटून नको घेऊस. मी समजू शकते. ऑफकोर्स, प्रेमाची व्यक्ती दूर जाण्याचं दुःख तुझ्या इतकं दुसरं कोणाला कळणार आहे? तुला पण शार्दूलची आठवण येत असेल ना? बसू, आम्ही आहोत ना आता. काळजी नको करू. मी ठीक आहे वहिनी. ते जास्त वेळ ते थांबू नकोस. पूजेला बसायचंय, लवकर ये. चला रानाडे बस. अहो या या या. त्यांच्या मुलाचं श्राद्ध आहे, आज तरी नीट वाग त्यांच्याशी. हा, देवा, प्लीज मला माफ कर. माझ्यामुळे आईबाबांवर आज ही वेळ आली आहे. स्वतःच्या जिवंत मुलाचं श्राद्ध करावं लागतंय त्यांना. जयश्री, थोडा वेळ वसुंधराकडे जाऊन बस. कशाला? म्हणजे तिला बरं वाटेल. कशाला ग? तिचे आईबाप आहेत की तिच्या जवळ? जयश्री, बाबा राहू द्या.
मी जाऊन बसते वहिनीजवळ, तिला जरा बरं वाटेल. हाय. बिचारा आकाश दादा किती इमोशनल झालाय ना, कारण तो खरं खरं श्राद्ध घालतोय. नाही तर तू तुझ्या जिवंत नवऱ्यालाच. जस्ट इमॅजिन वहिनी, सगळ्यांना जर खरं कळलं तर. You never know. काहीही होऊ शकतं. पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात्. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात्. नमः स्वाहा. तुमच्या मुलाचं नाव सांगाल? अहो डोंट वरी रानाडे, अहो होणारच, नका काळजी करू. सांगा नाव. तुमच्या मिस्टरांचं नाव सांगाल? शार्दूल रानडे. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. नमः स्वाहा. ओम तत्पुरुषाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. नमः स्वाहा. मृत्यूची तिथी काय? पितृगणाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात्. सुधीर रानाडे नामानी काश्यपगोत्र उत्पन्नाया शार्दूल सुधीर रानाडे नामानी पितृगणाय नमः स्वाहा. अरे हाय, कसा आहेस? हाय अखिल, मी बरा आहे. तू कसा आहे? मी मस्त. आकाश सर कुठे? अरे माय हॅरी पॉटर, कसा आहेस? एकदम कडक. नाईस. मी जातो काय? ओके. काय रे, आई नमस्कार. काय किती उशीर. आय एम सॉरी, जरा कामात अडकलो होतो म्हणून उशीर झाला. रिअली सॉरी. ठीक आहे, मी यांची ओळख करून देते. हा पाहिलं मी. आजकाल की. नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार. बरं, तुम्हाला कसं वाटतंय आता? तब्येत बरी आहे ना? हो मी एकदम ठणठणीत आहे. अटॅक जुना झाला. दॅट्स नाईस. ये ये नमस्कार. हो हो.
ही माझी सून वसुंधरा, आकाशची बायको. आणि ते पूजा करतायत ना, ते तिची सासरे आहे. कशा गाठी जुळतात बघ ना. तिचा नवरा सुद्धा गेलाय. आकाशचीच आयडिया की इराचं आणि वसुंधराच्या नवऱ्याचं श्राद्ध एकत्र घालायचं. अच्छा. लकी, ती हलकट बाई आहेस का तू? हं? माझ्याच समोर माझा श्राद्ध घालतेस? काय चालवलंस हे? काय चालवलंय तुम्ही लोकांनी हे? बोल ना. हिचा नवरा गेल्यानंतर ही ती रानड्यांकडेच राहिली आणि अगदी त्यांची सख्ख्या मुलीसारखी काळजी घेतली. लकी, अरे तू कधी आलास? हाक तरी मारायचीस ना मला. अहो, मी मगाशीच आलोय, पण तुम्ही पूजा करत होतात, तर मग हाक कशी मारणार? असो. वसुंधरा, ना लकी, आणि लकी या वसुंधरा, आणि हे मिस्टर आणि मिसेस रानाडे, वसुंधराचे आई वडील. वसुंधराचे आई वडील का? नमस्कार. आय मस्ट से वहिनी अगदी त्यांच्या आईवर गेल्यात. नाही, पण आय एम ग्लॅड फायनली तुमच्या दोघांची भेट झाली, नाही तर कधीपासून ते राहून जात होते. हो, खरंय खरंय. नेमका आज तो योग आला. नमस्कार वहिनी. नमस्कार. ते आकाशरावांना एवढी मदत केल्याबद्दल थँक्यू. अहो नाही हो, काही काय बोलताय तुम्ही? मी काय मदत केली? मी काहीच केलेलं नाहीये. लकी, तू प्लीज उगाच मोडेस्ट होऊ नकोस. अरे तुझे आभार कसे मानायचे हेच कळत नाही आम्हाला. खरंच आमच्या कुटुंबाला तू वाचवलंस रे बाबा. अहो नाही हो, मी कोण आहे वाचवणारा कोणाला? सगळ्याचा खरा हिरो तो आहे, तो वरचा. तोच ठरवतो कोणाला वाचवायचं, कोणाला पोचवायचं. काय बाबा, बरोबर ना? आणि आता तसंही आईने मला त्यांचा चौथा मुलगा मानलंच आहे. काय आई, मानलंय ना? आणि ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही.
त्यामुळे भावाचे आभार कधीही मानायचे नसतात. बरोबर? म्हणून म्हणतोय ना मी काहीही केलेलं नाही. जे काय करतो ते तो. आई पानं घेतलीत, जेवायला बसायचं का? हो हो चल. चला हो चला या तुम्ही पण. हो चला. वहिनी, ही भाजी अजून थोडी वाढा ना, मला आवडते. अजून थोडी. अजून थोडी. अगं बाई आवडली आहे त्याला भाजी. थोडी अजून. अरे चला करायची सुरुवात. नको. करा. वाह, काय कमाल जेवण आहे बाबा. खरंच खूप छान झालं आकाश सर. पण ही चव आहे ना, मला जरा ओळखीची वाटते. खरं सांगू का, आमच्या इरावतीच्या हाताला छान चव होती. इतकी वर्ष झाली, मला इतकी आठवण येते तिची. नाही पण खरंच आई, जेवण खरंच खूप छान झालं. वहिनी कमाल. बाय द वे वहिनी, तुमचे मिस्टर कसे वारले हो? आजारी. अच्छा, नाही बरोबर आहे. तुम्हाला तर सगळंच माहिती असेल. बरोबर. आजारी होता म्हणजे नेमकं काय झालं होतं? म्हणजे मी प्रश्न थोडासा सोपा करून विचारतो. आजारी होता म्हणजे नेमका काय रोग झाला होता त्यांना? न्यूमोनिया. अरे बापरे, न्यूमोनिया म्हणजे खूपच वाईट हो. खूपच त्रासदायक असतं नाही? कुठे ऍडमिट केलं होतं त्यांना?